एक केस त्याच्याबद्दल तुम्ही सांगणार आहात. मला खूप उत्सुकता आहे त्या बाबतीत, कारण मी थोडंफार ऐकलंय, ते वाचूनच मला खूप उत्सुकता आहे. तर तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये सांगा की ते कसं घडून आलं. 2.5 वर्षाचा मुलगा, त्याचे पालक एके दिवशी आमच्याकडे आले. त्याच्या कुटुंबात सगळेच मूकबधीर आहेत, जन्मतः मूकबधीर, आणि त्यांचा मुलगा पण मूकबधीर. त्यांची म्हणजे मुलाची आजी बोलते, आत्या बोलते. या दोन व्यक्तीला अपवाद समजून घरातले सगळेच मूकबधीर आहेत. आणि जन्मतः मूकबधीर असलेल्या मुलांसाठी आपण कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन करतो. कॉक्लिअर इम्प्लांट माणसाला ऐकण्याची क्षमता देऊ शकतो, पण ऐकून समजून बोलण्याची क्षमता ही फक्त घरातल्या व्यक्तीने त्याच्याशी सतत बोलून ऑडिओ व्हर्बल थेरपी ह्या दोन गोष्टीच्या कॉम्बिनेशन मधून मिळते. साधारणतः इम्प्लांट झाल्यानंतर 2 ते 3 वर्षाचं एक स्ट्रॅटेजिक प्रोग्राम असतो की त्याच्याशी सतत कोणीतरी बोलणार असायला हवं. बरोबर. आता आमच्या पुढे 2 खूप मोठे चॅलेंजेस होते. एक तर तो 2.5 वर्षाचा आहे, आणि आमच्याकडे ट्रस्टचं 3 वर्षाच्या आत मुलांना फ्री कॉक्लिअर इम्प्लांट होऊ शकतो. बरोबर. तर आता फक्त आमच्याकडे 6 महिन्याचा कालावधी शिल्लक होता. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यात घरात बोलणारं कोणीच नाही. इम्प्लांट झाल्यानंतर काय ह्या मुलाचं, आणि थेरपी झाल्यानंतर सुद्धा घरी कंटिन्युअस बोलणारा पाहिजे कोणी त्या मुलाशी, तरच तो लँग्वेज शिकेल, भाषा शिकेल, तरच त्याला कळेल की कशाला काय म्हणतात. मग ह्या 2 चॅलेंजेस मधून आम्ही रस्ता काढायचं ठरवलं. त्याची आत्या बोलकी आहे, पण तिचं लग्न झालं, तिचा स्वतःचा संसार आहे. मग तिला विचारलं की ह्या मुलाला तू सांभाळणार का, इम्प्लांट झाल्यानंतर थेरपीची जिम्मेदारी घेणार का? तर ती म्हणाली हा ठीक आहे, पण माझ्या कुटुंबाची मला परमिशन घ्यावी लागेल. सुदैवाने ती परमिशन मिळाली. कॉक्लिअर इम्प्लांट करण्याच्या अगोदर त्या मुलाला इम्प्लांट करायला लागलं दुसऱ्या फॅमिलीमध्ये. आजी बोलकी आहे, पण तसा तर वय जास्त झाल्यामुळे ती काही एवढी ऍक्टिव्ह राहणार नाही. थेरपीसाठी प्रवासाचं कष्ट. करेक्ट. त्याच्यात ट्रस्टनी आत्याला विचारलं की इम्प्लांटला काही झालं, इम्प्लांटचा प्रोसेसर खराब झाला, भविष्यामध्ये त्या इम्प्लांटला काही झालं तर त्यावर खर्च करायची तुमची क्षमता आहे का? आत्याने सांगितलं ती माझी क्षमता नाही, त्याला सांभाळते हीच मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यावर होणारा खर्च 100तून 1-2 मुलांना तसं होऊ शकतं की 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षात कधी ते मार लागतो वगैरे. अशा घडीला कोण त्याच्या वाटेवर उभा राहील, बरोबर, हा प्रश्न पडला होता. लागणारा खर्च पण प्रचंड असतो, कधी 5-5, 10-10 लाख रुपये खर्च येतो. करेक्ट. नवीन प्रोसेसर टाकावं लागलं. तर आमची जी ट्रस्ट आहे SCP-ENT चॅरिटेबल ट्रस्टनं लेखी दिलं की ह्या मुलाचा प्रोसेसरला काही लागणार असेल फ्युचरमध्ये तर त्याची जिम्मेदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. तेव्हा ट्रस्टला पण त्याचा खूप आनंद झाला, आणि ट्रस्टनी पटकन त्याला इम्प्लांट दिलं, आणि त्याचं ऑलमोस्ट वय संपत आलं होतं. 2.5-3 मध्ये होतं, आणि 2-3 महिने तर कागद जमा करण्यामध्येच गेले, आणि राहिलेल्या वेळामध्ये दुसरे बरेचसे प्रश्न उभा राहिले. त्या सगळ्या प्रश्नातून मार्ग दिला. स्वामीजींच्या आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. ऑपरेशन करतेवेळी आम्ही त्याचे सगळे पॅरामीटर मेजर केले, आणि ते अतिशय लाभदायक त्या मुलासाठी ठरले. ऑपरेशन करत असताना आम्ही बऱ्याचशा टेस्टिंग करतो, त्या सगळ्या यशस्वीरित्या मिळाल्या, आणि त्याचं म्हणजे हे एक म्हणजे न विसरणारी केस राहील माझ्या जीवनात. म्हणजे सिटी स्कॅनला त्यांना बोलवलं, तर सिटी स्कॅनला मला त्याच्याकडे पैसे नाहीत, मग SCP-ENTने ते पैसे दिले, तेव्हा सिटी स्कॅन MRI झाला. परत लागणारे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्यासाठी पण SCP-ENTने मदत केली, आणि ऑपरेशनसाठी इम्प्लांट ट्रस्ट देते, पण ऑपरेशनसाठी लागणारा खर्च SCP-ENTने उचलला. सो SCP-ENT जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे ती ट्रस्ट ब्रिजिंग द गॅपचं काम करते. सांगताना पण अंगावर शहारे, डोळ्यात अश्रू येतात. म्हणजे तो एकटाच असा मूल असेल त्या घरामध्ये, तो ऐकेल आणि बोलेल, स्वतःच्या पायावर उभा राहील, इतरांना मदत करेल, देशासाठी एक असेट बनेल, अशी अपेक्षा करून आपण मदत केली. फॅन्टास्टिक सर.